आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। कोल्हापुरात कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही। कोल्हापुरातील बिंदू चौकात शिवाजी कोण होताचे सामूहिक वाचन। कोल्हापूर हे राजर्षी शाहूंची पुरोगामी समतावादी मानवतावादी भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची गादी म्हणून करवीरच्या गादीला विशेष सन्मानाचे स्थान आहे। त्यामुळे जात धर्म वंश संस्कृती यांचा आधार घेऊन कोणत्याही संस्था संघटना जर समाजामध्ये द्वेष पेरून माणसांची विभागणी करत असतील तर समाजाची विभागणी करणारा हा सांस्कृतिक दहशतवाद कोल्हापूरकर अजिबात सहन करणार नाही। सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ असताना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शिवफुले शाहू आंबेडकरांचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। या विचारांना खुला अथवा छुपा विरोध करून काही संस्था संघटना आपला जातीयवादी धर्मांध मानवी समाजात द्वेष पसरवणारा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न कोल्हापूरसह महाराष्ट्रात गेली काही वर्ष करत आहेत आणि त्यातून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा त्यांचा मनसुबा स्पष्ट आहे। आम्ही संविधानाचे पाईक म्हणून न्याय आणि कायदेशीर मार्गाने या सगळ्यांना सनदशीर पद्धतीने विरोध करतच राहू, कारण आम्ही कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांचे खरे वारसदार आहोत। त्यामुळे जात धर्म वंश यांचा आधार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ BJP आणि त्यांच्या तत्सम संघटना व्यक्ती मानवी समाजामध्ये द्वेष पेरून माणसं विभागत असतील तर त्यांना मानवी समाजात विभागणी करणारा सांस्कृतिक दहशतवाद कोल्हापूरकर सहन करणार नाहीत, असा सर्वानुमते यावेळेस निर्णय घेण्यात आला। काही व्यक्ती संघटना यांचा जर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या लेखनावर आक्षेप असेल तर त्याच निकषावर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल विदा सावरकर आणि भालजी पेंढारकर यांच्यावर देखील गुन्हा नोंदवायला हवा। त्याच निकषावर लता मंगेशकर यांचा भारतरत्न सन्मान परत घ्यायला हवा। बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील शिवचरित्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तातडीनं काढून घेतला पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली। शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील बिंदू चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे भव्य सामूहिक वाचन करण्यात आले। शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे मूळ भावना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक सलोखा, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोनाने संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे हा या सामूहिक वाचन उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता। उत्तमदादा कांबळे, पार्थ पोळके, विजय देवणे, DG भास्कर, दुर्वास बापू कदम, अनिल ममाने, रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबे, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुभाष रामुगडे, डॉक्टर अनिल माने, जयसिंग जाधव, GB अंबपकर, डॉक्टर कपिल राजहंस, डॉक्टर ॲडव्होकेट करुणा मिमल, मदन पवार, संजय कुमार अर्दाळकर, अंतिमा कोल्हापूरकर, विशाल देवकुळे, रघुनाथ मांढरे, लालासाहेब नाईक, निलेश बनसोडे, विश्वास तरटे, सुनील जाधव, सीमा पाटील, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुध्याळकर, रमेश कांबळे, भीमराव कांबळे, BR कांबळे, दीपक कांबळे, संजय लोखंडे, विकी कांबळे, राजेंद्र ठिकपुर्लीकर, जयसिंग पाडळीकर यांच्यासह अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि समस्त पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञाननिष्ठ शिवफुले शाहू आंबेडकरवादी मार्क्सवादी आणि स्त्रीवादी विचारांच्या विविध संस्था संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक चळवळींमधील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।